आणि आता पाहूयात पुढची बातमी उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याची आहे। भाजपशी आपले मतभेद असले तरीही आपल्याशी कोणी बोलायला आलं तर आपणही त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी आज सिल्लोडच्या सभेमध्ये म्हटलेलं आहे। सिल्लोडच्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलं। सिल्लोडचे स्थानिक संदर्भ देत त्यांनी भाजपला मदतीची साथ घातलेली आहे। सत्तारांची गुंडगिरी ही मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी साथ द्यावी असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। सिल्लोडला लागलेला कलंक धुवून काढूया, आपली संस्कृती वेगळी आहे, आपले संस्कार वेगळे आहे, अशी साध उद्धव ठाकरेंनी घातलेली आहे। काल सुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती सुप्रियाताईला शिवीगाळी करणारा हा त्यांचा उमेदवार, त्याचा प्रचार करण्यासाठी मोदी आले होते। म्हणजे एकूणच संपूर्णपणाने यांच्या सगळ्यांचा थरा खालावलेला आहे। मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, ठीक आहे तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे। पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया। ही संधी आहे, कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत। आणि आता थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत आणि कृष्णा सोबत स्वतः अब्दुल सत्तार आहेत। कृष्णा, उद्धव ठाकरे यांनी आज सिल्लोडमध्ये सभा घेतली आणि आपल्यासोबत अब्दुल सत्तार आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड टीका केली। एवढंच नव्हे तर ज्या भाजपाशी त्यांचं वैर आहे त्या भाजपाला आवाहन केलं की तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊया आणि तुम्हाला या ठिकाणी गाडूया। काय प्रतिक्रिया? मी तर त्यांना पहिले गाडलेलं आहे 2.5 वर्ष अगोदर। मला कोणी गाडू शकत नाही, ना भारतीय जनता पार्टी असो का अजून कोणती असो। मी जे बोलू लागलो, मी ऐतिहासिक मताने निवडून येणार आणि उद्धव साहेबाला ते उत्तर मिळणार आणि तो उत्तर त्यांना 23 तारखेला मिळेल। बरं, पण त्यांनी आपल्यावर प्रचंड आरोप केले। एक यादी काढली त्यांनी, ती वाचून दाखवली। आपण जमिनी या ठिकाणी बळकावल्या, आपण लोकांच्या भिंती बांधल्या कॉम्प्लेक्स समोर, सगळी यादी या ठिकाणी वाचून दाखवली। ती यादी मुंबईमधून टाईप करून आणली असेल, कोणतरी दिली असेल माझ्याही चिंतकाने। हे सर्व दूधचा दूध आणि पाणीचा पाणी होणार आहे आणि 23 तारीख काही फार दूर आहे का? 20 तारखेला पुलिंग होईल, 23 तारखेला त्यांना या भाषणाचं उत्तर मिळेल। बरं, तुम्हाला त्यांनी दहशत, म्हणजे तुमची जी दहशत आहे या सगळ्या दहशतीला गाडलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना मग 2019 मध्ये दिसली नाही का ती दहशत? मग मला कसा प्रवेश दिला, कसा माझ्यासाठी? त्यावेळेस मी आदरणीय सन्माननीय होतो। आता लगेच त्यांचं ऑपरेशन झालं का त्यांना कळू लागला का मी दहशतवाद आहे। माझी दहशत असती तर 25 वर्षापासून लोकांनी मला खांद्यावर घेतला नसता। एक लक्षात घ्या, डोक्यावर घेऊन नाचतात लोक मला, आणि हे त्यांना याचे परिणाम दिसतील निश्चित। आता काही फार दिवस नाहीये, आता 5 दिवसानंतर पुलिंग होईल आणि 8 दिवसानंतर रिझल्ट येईल। त्यावेळेस त्यांना तिचा कुठं उभाटा आहे आणि कुठं खराटा आहे हे त्यांना त्यावेळेस माहित पडेल। बरं, पण तुम्हाला जेलमध्ये टाकू असं त्यांनी? अरे, त्यांना जेलमध्ये टाकण्याची पाळी आलेली आहे, ते मला काय जेलमध्ये टाकणार? हे जलुसी आहे। त्यांना पाय उतार केला मी मुख्यमंत्री पदावरून, त्याची जलुसी आहे। आणि अशी जलुसी करणारे हे काय इथं बोलतात का? प्रत्येक वेळेस हेच डाले काय गाडणार जाळणार? अरे, हे सुक्या दवसात त्यांनी त्यावेळेस बी मारल्या होत्या एकनाथ शिंदे साहेबाला। का एकनाथ शिंदे साहेबाला बोलले होते ते का तुम्ही एकदा मुंबईमध्ये येऊन दाखवा? अरे, मुंबईमध्ये बी आलो, मुंबईमध्ये यांना खुर्चीवर बी उतरला, खाली उतरला आणि तिथे आमचे लोक एक शेतकऱ्याच्या मुलालाही काम करणाऱ्याला बसवलं। जे घरामध्ये बसून सरकार चालत होते, हे रस्त्यावर येऊन गोरगरिबाचे सरकार चालवण्याचा काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतात। म्हणून याचा रिझल्ट यांना 23 तारखेला माहित पडेल। असं आहे की रावसाहेब दानवे असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, हे जरी प्रत्यक्ष स्टेजवर दिसत नसले तर आपल्या विरोधात तर काम करतातच आहे ना। मग त्यांनी जे आव्हान केलं ते एकच आहे। एक लक्षात घ्या, त्यांच्या आव्हानामध्ये -0 फरक आहे। -0 बी नाही आहे, -0। माझ्यासोबत त्यांचा जे बोलले शब्द, या शब्दाचा समाचार मी 18 तारखेला घेईल आणि 18 तारखेला माझी सभा होईल। इतके उलीच जागा एक लोक जमा करायचे
आणि त्याच्यामध्ये खडखड करायचं. हे खडखड करणाऱ्या लोकांपासून आमचे लोक बिलकुल सतर्क राहतात. सिल्लोडमध्ये त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. भाजप सोबत जाईल उद्धव ठाकरेंच्या सिल्लोडचं. मला माहिती ते दोघं एक झाले तर मला कुठे माहिती आहे. ते तर दोघं वरिष्ठ. इथे कोणी गेला आतापासून अनेक वेळेस गेले. ते काही पहिल्यांदा गेले का? अनेक वेळेस ते येतात जातात करतात, म्हणून त्याचे परिणाम बी त्यांना भोगावे लागतात. बरं, उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर तुम्हाला काय सांगायचंय त्यांना? उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर काय सांगायचंय त्यांना तुम्हाला? उद्धव साहेबांच्या भाषणानंतर मी इतकंच बोलणार का उद्धव साहेबांच्या खुर्ची गेल्यानंतर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. निश्चित उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर 18 तारखेला देईल असं देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. निश्चित कृष्णा, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आणि अब्दुल सत्तार यांची या उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरती नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दलही. तर उद्धव ठाकरेंची खुर्ची गेल्यामुळे त्यांच्यावरती परिणाम झालाय असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे आणि जनता 20 तारखेला आपल्याला भरभरून मतदान देईल आणि 23 तारखेला आपला निकाल हा विजयी होऊन लागेल असं सुद्धा अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.